चला मित्रांनो, तिसऱ्या पॉइंटकडे जाऊया डीएमपीएसच्या. तो म्हणजे कार्यस्थळ नैतिकता आणि प्रामाणिकपणा, वर्क प्लेस इथिक्स अँड इंटिग्रिटी. इथिक्स अँड इंटिग्रिटी मधले जे डीएमपीएसचे प्रॉब्लेम येतात त्याच्याबद्दल आज चर्चा करायची आहे. बेसिकली वर्क प्लेसच नाही, कुठल्याही जीवनातल्या कुठल्याही ठिकाणी इथिक्स नैतिकता तुमची महत्वाची असते. त्या नैतिकतेबद्दल आणि तुमच्या प्रामाणिकपणेबद्दल खूप सारे प्रॉब्लेम या डिसिजन मेकिंग मध्ये विचारलेले असतात. नैतिकता, प्रामाणिकपणा, तुमचं बिहेवियर कसं असावं, कसं नैतिकता तुमच्या बिहेवियर मध्ये असावी, याच्याबद्दलचं डिस्कशन या टाईपच्या क्वेश्चन मध्ये केलेलं असतं. तर बघूया, क्वेश्चनच्या माध्यमातून समजून घेऊया की काय काय आणि कसं कशा पद्धतीने एक्सप्लेनेशन दिले जातील. ओके, या सिरीजमध्ये पूर्ण आपल्याला हेच शिकायचं आहे. आपल्याला पूर्ण सिरीजमध्ये हेच शिकायचं आहे, थिंकिंग प्रोसेस कशी असायला हवी. ओके, चला बघूया. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, प्रश्न वाचून घ्या. चला प्रश्न वाचूया व्यवस्थितपणे. शैक्षणिक उपकरण म्हणून पडद्याचे लाभ. इथं पडद्याचे म्हणजे काय, मराठीतून थोडंसं इथं भाषांतर करताना क्लिष्ट केलं गेलेलं आहे. पडद्याचं म्हणजे स्क्रीन आहे, बरोबर आहे. स्क्रीन आहे म्हणजे मोबाईलची स्क्रीन झाली, लॅपटॉपची झाली, टीव्हीची झाली, कुठलीही स्क्रीन बद्दल बोलता येते. पडदा म्हणजे काय, स्क्रीन. लाभ मागे पडून, ओके, त्यापासून व्यसनाचा धोका आणि विकास खुंटणे वाढले आहे. म्हणजे आधी काय होतं, एक समज होता की स्क्रीन, कुठल्याही पद्धतीची स्क्रीन हे शैक्षणिक उपकरण म्हणून वापरायचं आहे, म्हणजे त्याच्याने काय करायचं आहे, नॉलेज गेन करायचं आहे, बरोबर आहे. पण आता ते मागं पडलंय, त्याचा लाभ, तो शैक्षणिक उपकरणाचा लाभ म्हणून ते मागं पडलंय आणि त्याचा काय झालंय, व्यसनाचा धोका वाढलाय, म्हणजे स्क्रीन टाइम वाढलाय असं सांगताय. विकास खुंटणे म्हणजे बाहेर न जाणं, फक्त स्क्रीनवरच राहणं, त्याच्यामुळे विकास खुंटणे हे पण वाढलंय, बरोबर आहे. हे वाढलेले आहे हे सांगताय. या निरीक्षणाशी माहिती तंत्रज्ञान अगदी जवळ असले, माहिती तंत्रज्ञानाच्या अगदी जवळ असलेले लोक सहमत आहेत. आता हे जे झालंय त्याच्याचे निरीक्षण केलंय, त्यांचे ऑब्झर्वेशन जर केलंय, त्याच्यासोबत काय आयटी क्षेत्रातील जवळ असलेले लोक सुद्धा सहमत आहेत त्याच्याशी, हे असं होतंय म्हणून त्याच्याशी सहमत आहेत, बरोबर आहे. पडदे हे व्यतिरिक्त व्यक्तिगत नियंत्रणाच्या पलीकडे गेलेले आहेत, म्हणजे स्क्रीन्स, वेगवेगळे स्क्रीन्स, म्हणजे बेसिकली हे उपकरणाबद्दल बोलताय, डिव्हाइस बद्दल बोलताय, लॅपटॉप, मोबाईल्स आणि टीव्ही याच्याबद्दल बोलताय. व्यक्तिगत नियंत्रणाच्या पलीकडे गेलेले आहेत आणि विकसनशील मेंदूच्या समाधान केंद्रात ते स्वतःचे बस्तान मांडतात. जबाबदार पालक म्हणून तुम्ही काय कराल. बेसिकली लहान मुलांच्या हातामध्ये ते स्क्रीन्स पडल्यानंतर तुम्ही काय रिॲक्ट कराल, त्यांचं काय म्हणणं आहे, जर नियंत्रणाच्या पलीकडे गेलेलं आहे, या स्क्रीन टाइम नियंत्रणाच्या पलीकडे गेलेला आहे, आणि विकसनशील मेंदू म्हणजे लहान मुलांबद्दल, विकसनशील मेंदू कोणाचे असतात, लहान मुलांचे असतात. मेंदूच्या समाधान केंद्रात ते स्वतःचे बस्तान मांडत आहेत. लहान मुलं काही काम करत नाहीत त्यांना मोबाईल दिल्याशिवाय, बरोबर, शांत बसत नाहीत, बस्तान मांडतात. जबाबदार पालक म्हणून तुम्ही काय कराल. तुम्ही जर तुम्हाला मुलं आहेत तर जबाबदार पालक म्हणून तुमचे काय असतील, तुमचे कुठल्या पद्धतीने तुमचे तिथं वर्क ऑफ ऍक्शन, कोर्स ऑफ ऍक्शन्स असतील, बरोबर आहे. तर काय म्हणताय, शाळेत पोहोचलेपर्यंत मुलांना सगळ्यात उत्तम आन्सर काय दिलाय, तर 4थ्या नंबरचा आन्सर उत्तम म्हणून दिलाय. काय दिलाय, या समस्येशी व लाभांशी संबंधित अस्सल संशोधन अभ्यासातून समंजसपणे प्रत्येक निर्णय घ्याल. अभ्यासून काय कराल, या समस्येशी व लाभांशी संबंधित समस्या काय आहेत आणि त्याच्यातून मिळणारे लाभ काय आहेत, या स्क्रीन मधून मिळणारे लाभांबद्दल पण, म्हणजे त्याच्यातून काय मिळतं का, चांगलं काय आणि वाईट काय, याच्याबद्दल दोन्ही साईडने विचार करून अस्सल संशोधन अभ्यासातून, म्हणजे काय, पूर्ण अनबायस पद्धतीने विचार करून त्याच्यामध्ये स्टडी R&D करून समंजसपणे प्रत्येक निर्णय घ्याल. द्यायचंय का नाही द्यायचंय पोरांना मोबाईल, कुठल्या वेळेला द्यायचंय, कशासाठी द्यायचंय, हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्याच्यावर काही ना काहीतरी समंजसपणे निर्णय घ्याल. ही याच्यावर काय असेल, योग्य कृती असेल. ही याची काय असेल, योग्य कृती असेल. सेकंड बघूया, 1.5 मार्क दिलाय दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनला. काय म्हणलंय, मुलांच्या पुढे आदर्श ठेवण्यासाठी आत्यंतिक गरजेखेरीज घरी पडद्यांचा म्हणजे स्क्रीन्सचा, बरोबर आहे, स्क्रीन्सचा आणि महाजालाचा म्हणजे इंटरनेटचा, कशाचा, इंटरनेटचा,
बरोबर आहे, इंटरनेटचा वापर करणार नाही म्हणजे स्वतःपासून सुरुवात करेल, पण तिथल्या तिथंच राहत आहे. मेन मुद्दा थोडासा बाजूला पडतोय. स्वतः करणार नाही, पोरांना कसं सांगणार याच्याबद्दलची थोडीशी आशंका आहे, म्हणून याला काय दिलंय, 1.5 मार्क दिलाय. 1 मार्काचं काय म्हणतोय, या ऑप्शनला 1 मार्क दिलाय. उच्च शाळेत म्हणजे हायस्कूलमध्ये पोहोचेपर्यंत तुम्हाला तो मुलांना सेलफोन वापरू देणार नाही, तसेच वाहन चालवताना त्यांच्या वापरावर बंदी घालाल आणि त्यांच्या घरातील आणि त्याच्या घरातील वापरावर कठोर मर्यादा घालाल. मर्यादा घालून काही होणार नाहीये. आता सेलफोन बेसिकली, सेलफोन बद्दल पर्टिक्युलरली म्हणलंय, तर सेलफोन बेसिकली सेक्युरिटीच्या हिशोबाने पण मुलांना देण्यात येतोय, एज्युकेशनच्या हिशोबाने पण असं म्हणलंय की हायस्कूल पर्यंत जाऊपर्यंत मी देणारच नाही, पण सिक्युरिटीच्या हिशोबाने खूप सारे पालक देतात. 5वी 7वी 9वीला असं 7वी 6वी 7वीला असतानाच मोबाईल दिला जातो, कारण काय की कॉन्टॅक्ट राहावा कुठे आहे काय या सगळ्या गोष्टी त्याला समजाव्यात म्हणून. बरोबर आहे, मग हे याच्यामध्ये होऊ शकतं. बरोबर आहे, पण त्याला 1च मार्क दिलाय. थोडंसं कठोर निर्णयात पण 1 मार्क. आता काय होतं, 0 मार्क कुठल्या गोष्टीला दिले, हा पण महत्वाचा आहे. जेवढा 2.5 मार्क महत्वाचा आहे ना, तेवढं 0 मार्क पण. ते कळलं पाहिजे की काय चुकीचं असू शकतं. बरोबर आहे, भरपूर प्रमाणात दूरदर्शन पाहत तुम्ही मोठे झालेले आहात. आता तुम्ही तुमच्याबद्दलच बोललाय. आता ही पेढी कधीची असणार आहे, 90च्या दशकातली दूरदर्शन पाहणारी मोठे झालेले असल्याने अपरिचिताबद्दल न घाबरता तुम्ही तुमच्या नुकत्याच चालू लागलेल्या मुलाला आयपॅड सोबत खेळण्याची मोकळीच द्याल. नाही रे, असं नाही जमत. प्रश्न काहीतरी होता की विकसनशील बुद्धीला हे स्क्रीन टाइम जास्त झाल्यामुळे थोडंसं हे होतं. दूरदर्शनचं वेगळी गोष्ट होती. बरोबर आहे, तिथं ते पर्टिक्युलर टाइम लिमिटमध्येच बघता येत होतं. बरोबर, तुमचे खेळाचे गोष्टी सोडून तुम्ही दूरदर्शन टीव्ही बघत बसत नव्हतात कधी. बरोबर, पर्टिक्युलर प्रोग्राम सोडले तर. पण हे तर म्हणतं की आयपॅड सोबत खेळण्याची, चालू लागलेलं मुलं आयपॅड सोबत खेळण्याची मोकळीक द्याल, त्याचा विकास खुंटेल, हे तर नक्कीच होणार आहे. म्हणून याला काय दिलंय, 0 मार्क दिलाय. ओके, या पद्धतीने याला सोडवायचं असतं. 0 जेवढा महत्वाचा आहे, 2.5 जेवढा महत्वाचा आहे, तेवढा 0 सुद्धा महत्वाचा आहे. आपल्याला कळायला हवं की कुठल्या क्वेश्चनला का बरं दिलाय, त्याच्या मागचं इंटेन्शन कळायला हवं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन वाचा व्यवस्थित. वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधी निर्णय घ्यायला सहाय्य देण्याचा कारभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. म्हणजे कोणी जर ट्रॅफिकचे नियम व्हायोलेट केले तर ॲट दॅट प्लेस तुम्हाला त्याच्यावर कार्यभार, म्हणजे तुमचं त्याच्यावर काय त्याला सजा द्यायची आहे त्याचा तुम्हाला चार्ज सोपवलाय. काय केलंय, प्रशिक्षणार्थींना वाहतूक नियमाचे नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थींना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधित निर्णय घ्यायला सहाय्य देण्याचे कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. म्हणजे तुम्ही आरटीओचं काम करत आहात बेसिकली. रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना, तुम्ही कधी आहेत, रात्रीच्या वेळी गस्तीवर आहेत, प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली 4 चाकी आढळली. आता तुमचा जो ज्युनियर आहे, जे प्रशिक्षणार्थी आहेत, बरोबर आहे, त्याला काय झालंय, पाठचे दिवे नसलेली 4 चाकी आढळली आहे. म्हणजे 4 व्हीलर चालली, त्याला बॅकलाईट नव्हते. बरोबर आहे, त्याला सिग्नल लाईट्स नव्हते, सिग्नल लाईट्स म्हणू आपण त्याला. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशिलात जाऊन चौकशी केली. त्याची तपशिलात जाऊन म्हणजे डिटेलमध्ये चौकशी केली. तो स्वतःच्या संबंधित गाडीचा मालक आहे, स्वतः संबंधित गाडीचा मालक आहे. ज्या गाडीत तो चालवत होता, ज्याचे दिवे नव्हते, तो स्वतःच त्या गाडीचा मालक आहे. आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा 1 आणि पूर्व रात्री 1, म्हणजे दिवसा आणि रात्री 1 अशा 2 नोकऱ्या करतो. दिवस रात्रीची नोकरी करतोय, दिवसा 1 आणि रात्री 1 अशी नोकरी करतोय. कशासाठी त्यांनी काय सांगितलंय, कारण की जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी करतोय. व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आलेली नाही. दिवे नाहीयेत, ते दिवे खराब झालेत, ही सदर बाब त्याच्या लक्षात आलेली नाहीये चालकाच्या, असे चालकाने सांगितले. असे चालकाने काय सांगितलंय आणि स्वतःच्या दाव्या संदर्भातील सर्व दस्तावेजही त्यांनी दाखवले. आता हे जे वाक्य आहे, स्वतःच्या दाव्या संदर्भातील सर्व दस्तावेजही त्यांनी दाखवले, म्हणजे त्यांनी कागदावर पण दाखवलंय, त्यांनी प्रूफ पण दिलेत, म्हणजे ती गोष्ट खरी आहे. खोटी आहे याचा त्यांनी इथं संबंधच मिटवलाय. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड फरमावला. आता प्रशिक्षणार्थीला जे सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांनी काय केलं, बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड त्याला फरमावलाय. बरोबर आहे. आता तुम्ही तिथं ऑफिसर म्हणून आहात,
मी जाणून बुजून नियम तोडले नाही आणि यापुढे काळजी घेईन असे चालक गयावया करून विनवू लागला. आता जो चालक आहे, मी जाणून बुजून, त्यांनी जाणून बुजून तोडलेला नाहीये नियम आणि यापुढे मी काळजी घेईल असे गयावया करून तो सांगतोय. बरोबर आहे, विनवण्या करतोय. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे, तुम्ही सुचवाल. आता या प्रॉब्लेमवर तुम्हाला ऍक्शन्स सांगायचे आहेत, काय करता येईल हे सांगायचं आहे. आता आयोगाने दिलेल्या मार्किंग सिस्टीम नुसार चौथ्या ऑप्शनला सगळ्यात जास्त 2.5 मार्क दिलेत. आता याच्यात अँगल कुठला आहे हे बघणं गरजेचं आहे. बघा, दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाकडे सबळ कारण असल्यामुळे त्याचं जगणं कठीण करण्याऐवजी त्याला कडक समज देऊन सोडून द्या. बरोबर आहे, तुमच्याकडे ते पॉवर आहेत. झालेली चुकी ही पहिल्यांदा झालेली आहे. याचा मागं अँगल काय असावा आयोगाचा, की ह्युमॅनिटी अँगल यांनी कन्सेप्ट केलाय. बरोबर आहे, नियम मोडला गेलाय, ठीक आहे, त्याला पहिल्यांदा नियम मोडला गेलाय त्याच्याकडून आणि ते पण चुकीनं मोडला गेलाय. मग त्याच बाबत कठोर शासन करणं ही योग्य गोष्ट नाहीये आणि त्याची परिस्थिती पण तशी नाहीये. त्याचं जीवन कठीण होऊन जाईल. 2 टाइमचं तो नोकरी करून मुलींच्या शिक्षणासाठी, आणि याचे पुरावे पण त्यांनी दिलेले आहेत. मग याच्यामध्ये ह्युमॅनिटी अँगलला काय दिलंय, प्राधान्य दिलेलं आहे. कुठलाही न्याय व्यवस्था, कुठलेही नियम हे ह्युमॅनिटी अँगलला बनवलेले असतात. बरोबर आहे, मग तुम्हाला तिथं ह्युमॅनिटी अँगल दाखवण्याचे एक संधी मिळते तर तिथे दाखवायला काही हरकत नाहीये. हा, जर रिपीटर असेल, ऑफेन्स रिपीटर असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते करता येत नाही. पण हे ज्या गोष्टी सांगितलं, जो सिनारिओ तो क्रिएट केलेला आहे, तो ऑफेंडर नाहीये, तो रिपीट ऑफेंडर नाहीये. बरोबर आहे, सिरियल ऑफेंडर नाहीये. मग त्याच्याकडे ते दुर्लक्ष करून त्याला एकदा समज देऊन, त्याचं व्यवस्थितपणे कडक समज देऊन काय करता येईल, त्याला दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाला सबळ कारण असल्यामुळे त्याचे जगणे कठीण करण्याऐवजी त्याला कडक समज देऊन सोडून देणं हे योग्य पर्याय सांगितलाय कोणी, आयोगाने. हे ह्युमॅनिटेरियन अँगलने बघितलेलं आहे. बरोबर आहे, मग त्याच्यानंतरचं काय उत्तर दिलंय बघा रे. 1.5 मार्काला त्यांनी 2 नंबरचं ऑप्शन दिलाय. का बरं, व्यक्ती गरजू वाटते म्हणून तिला वाजवी रक्कम दंड म्हणून द्यायला सांगा आणि तो तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून जाऊ द्या. आता याच्यामध्ये 1.5 मार्क कशाला दिलाय, व्यक्तीनं जे सांगितलंय ते खऱ्या पद्धतीनं सांगितलंय, पण कायद्याच्या हिशोबाने नियम तर मोडलाय. बरोबर, कायद्याच्या हिशोबाने नियम तर मोडलाय. मग त्याला काहीतरी छोटी मोठी रक्कम काय म्हणून दंड म्हणून द्या. बरोबर, दंड म्हणून त्याच्यावर हे करा, दंड द्या, त्याला दंड म्हणून द्यायला सांगा आणि तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून त्याला जाऊ द्या. बरोबर आहे, हे पण ऑप्शन 1 ऑफ द बेस्ट ऑप्शन होऊ शकतं. म्हणजे इथं कायद्याचा पण मान राखला गेला आणि ह्युमॅनिटीचा पण मान राखला गेला. पण याला 1.5 मार्क दिलाय. आता 1 मार्क कशाला दिलाय, त्याला काही वेळ न्यायालयीन कोठडीत ठेवून नंतर समज देऊन सोडून देणे ठीक राहील. न्यायालयीन कोठडीत म्हणजे किती दिवस याच्याबद्दल काही डिस्कशन नाही केलंय, पण याच्याने त्याचं लॉसच होणार आहे, भरपूर लॉस होणार आहे. बरोबर आहे, मग गुन्हा दाखल होईल, गुन्हा दाखल झाला लायसन रद्द होण्याचे चान्सेस पण आहेत. बरोबर, न्यायालयीन कोठडीत ठेवल्यामुळं. मग ह्याला 1 मार्क दिलाय, त्या पद्धतीनं ते योग्य, कुठलं चार्जेस नाही लावले, न्यायालयीन कोठडीत दिली. बरोबर, वेळ घेतलाय फक्त. आणि 0 मार्क, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना आपण नेहमीच विभागाने निर्धारित केलेला दंड केला पाहिजे कारण सुव्यवस्था राखणे हे आपले कर्तव्य आहे. याला 0 मार्क दिलाय आयोगाने, या गोष्टीला 0 मार्क दिलाय. आता याच्या मागं कारण काय माहितीये का, इथे ह्युमॅनिटरी अँगल बिलकुल दाखवलेलं नाहीये. सगळी काही परिस्थिती असून सुद्धा, फर्स्ट टाइम ऑफेन्सर असून सुद्धा तुम्ही त्याचा ह्युमॅनिटी अँगलनी विचार करत नाहीयेत, ही गोष्ट आयोगाच्या हिशोबाने चुकीची आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या जॉबवर लागल्यानंतर अशी काही परिस्थिती सोबत आली तुमच्या, जर असं काही दिसलं तुम्हाला, तर मग त्याचं ह्युमॅनिटी अँगलने तुम्हाला बघणं गरजेचं आहे, हे तर सुचवायचं आहे. मग काय करायचं आहे, याला 0 मार्क दिलाय. चला बघूया अशाच पद्धतीचे प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, वाचा. चला प्रश्न वाचूया. नुकतीच तुमची नेमणूक एका प्रभागातील झाडांची जोपासना व ओंडक्यांचा अवैध वाहतुकीवर बंदी यावर देखरेख करणाऱ्या विभागात झाली आहे. म्हणजे फॉरेस्ट ऑफिसरच्या जवळपासचा जॉब असावा. सार्वजनिक बसमधून प्रवास करताना तुम्हाला पुढच्या बाकावर बसलेल्या सहप्रवासांचा संवाद ऐकण्याचा योग आला. तुमच्या समोर कोणीतरी बसलाय आणि त्यांचा संवाद ऐकण्याचा योग आलाय. ते तुमच्या आत्ता राज्याच्या विभाग प्रमुखपदी, कोणाच्या पदी, विभाग प्रमुखपदी, बरं का, राज्याच्या विभाग प्रमुखपदी बढती मिळालेल्या पूर्व अधिकाऱ्याची, जिथं तिथं काम करायला जातायत तुम्ही, त्याच्याच पूर्व अधिकाऱ्याची कामाची स्तुती करत होते. म्हणजे त्यांनी काहीतरी व्यवस्थित काम केलंय असं आत्तापर्यंत तरीच दिसतंय. बरोबर आहे, त्यांच्या चर्चेनुसार तुमचे पूर्व अधिकारी खूप चांगली व्यक्ती आहेत.
बरोबर आहे. त्यांनी कधीच लाच घेतलेली नाही. काय केलेलं नाहीये? लाच घेतलेली नाहीये. बरोबर आहे. आणि भागातील झाडे तोडण्याबद्दल कोणीही व्यक्ती विरुद्ध कारवाईही केली नाहीये. म्हणजे हे तर इल्लीगल आहे. बरोबर आहे. कशासाठी आहे? झाडांची जोपासना आणि ओंडक्याचा अवैध व्यापार याचं रोखण्यासाठीच तर तुम्हाला पाठवलं होतं. पण त्यांनी काय केलंय? झाडे तोडल्याबद्दल कोणाही व्यक्ती विरुद्ध कारवाई केलेली नाहीये. हे करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलेलं नाहीये. बरोबर आहे. अनेक प्रसंगी बेकायदेशीर वृक्षतोड करण्यावरही त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही. बेकायदेशीर वृक्षतोड करण्यावर त्यांनी आक्षेप घेतला नाही. आता पर्टिक्युलर एरियामधल्या लोकांना हे बेकायदेशीर आहे का नाहीये याबद्दलच माहिती नसावी, म्हणून त्या लोकांना पर्टिक्युलर त्या ऑफिसरला ते चांगलं म्हणत असावे. हे असायच्यात तुम्ही काय करू शकता? हे काढू शकता. आता याच्यामध्ये दोन मुद्दे दिसतात. जर तुम्ही कन्क्लुजन बघितलं तर काही न बोलता एकदम चुप्प राहता. बरोबर आहे. काही न बोलता लोकांची वाहवा मिळवणे, लोकांची वाहवा मिळवणे आणि काम करून लोकांना जे चुकीचं आहे ते चुकीचं पटवून देणे. बरोबर आहे. चुकीचे पटवून देणे हे दोन मुद्दे तुम्हाला इथं डिस्क्राईब करायचे. म्हणजे मेन प्रश्न काय? जसं चालू आहे तसंच चालू द्यायचं आहे का? लाच घ्यायची नाही, सगळं चांगला वाहवा म्हणतील, सगळे चांगले चांगले म्हणतील, अवैध झाडांची कत्तल चालू आहे, चालू द्यायचं, काही घेणं देणं नाहीये. असं जर केलं तर लोक तुम्हाला चांगलंच म्हणणार आहेत. सिंपलची गोष्ट आहे. का? झाडाची कत्तल तुम्हाला ज्या कर्तव्यासाठी तुम्हाला तिथं पाठवलं आहे ते कर्तव्य पूर्ण करणं, लोकांनी चांगलं म्हणो वाईट म्हणो काही घेणं देणं नाहीये, याबद्दलचा विचार करणं. आता नसेल तर त्याबद्दल आणखी काय काय करता येईल त्याच्या ऑप्शन्स मध्ये दिले. आता सर्वात जास्त मार्क त्याने 3 नंबरच्या ऑप्शनला दिलेत. आता काय ऑप्शन बघूया. काय तुमचा अँगल असला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये? त्या भागातील शाळा व महाविद्यालयांच्या मदतीने लोकांमध्ये संबंधित कायद्याच्या आकलनासंबंधी सर्वेक्षण कराल आणि लोकांना या कायद्याच्या महत्वाबाबत जागृत करण्यासाठी उपक्रम कराल. म्हणजे काय करायला सांगितलं? बेसिकली लोकांमध्ये जागरूकता वाढवणं की वृक्षतोड ही चुकीची आहे हे सांगायला लावणं. बरोबर आहे. ह्या गोष्टी सांगायला लावणं. मग हे काय आहे माहितीये का? वन ऑफ द बेस्ट पर्याय आहे. कशाच्या हिशोबाने? की अँगलच्या हिशोबाने. लोकांमध्ये जर अवेअरनेस वाढवला तर लोक ज्या गोष्टीला चांगलं म्हणतायत, आत्ता वृक्षतोड केल्याबद्दल कोणालाही व्यक्तीविरुद्ध कारवाई केली नाही, ही जी चांगली गोष्ट नाहीये त्याला कळेल लोकांना की ही वाईट गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि यांनी कर्तव्याचं पालन केलं नाहीये, मग लोक त्याच्यावर ठपका ठेवायला हरकत नाहीये. बरोबर आहे. मग हे सांगणं पहिल्यांदा, लोकांना जाणीव करून देणं, हे याचा सर्वात मस्त पर्याय होईल. त्यानंतरचा पर्याय काय दिलाय त्यांनी 1.5 मार्कासाठी? आता याला कावर दिलं हे बघू. त्यांच्या वृक्षतोडी संबंधीच्या कायद्याच्या आकलनाची माहिती मिळवण्यासाठी संवादात सहभागी व्हाल आणि संबंधित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तुमचे डावपेच रचाल. बरोबर आहे. त्या डिस्कशन मध्ये तुम्ही पण काय व्हाल? इन्व्हॉल्व्ह व्हाल. बरोबर आहे. आणि संवादात त्याच्यातून माहिती घ्याल काय 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 करता येईल, कशी यांच्यात वृक्षतोड होते, कोण कोण करताय, काय करताय, आणि त्याच्यात संबंध. आणि तुम्ही जिथे जाऊन काम करायचंच आहे तुम्हाला, तुमचे डावपेच तुम्ही काय कराल? राखून ठेवाल. आता ही माहिती मिळाली, त्या माहितीचा उपयोग करणं हे पण एक चांगला मूव्ह असू शकतो फ्युचर याच्या हिशोबाने, इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉच्या हिशोबाने. बरोबर. त्याला 1.5 मार्क दिलाय. आता 1 मार्क कोणाला दिलाय बघूया. संवादात सहभागी होऊन तुमच्या पूर्वीच्या अधिकाऱ्याच्या लोकप्रियतेबाबत अधिक जाणून घ्याल व लोकांना समाधानी ठेवण्यासाठी तुमच्या डावपेचाचे नियोजन कराल. बरोबर आहे. तेच पर्याय. फक्त काय कराल? लोकप्रिय अधिक जाणून घ्याल व लोकांना समाधानी ठेवण्यासाठी तुमच्या डावपेचाचे. म्हणजे आता काय करायचं? ज्यांनी तसं केलं होतं तसंच करायचं म्हणतोय. बरोबर आहे. तसंच करायचं. त्याच्यामुळे 1 मार्क दिला. त्याच्यापेक्षा वर्स्ट पर्याय काय दिलाय? संवादात सहभागी होऊन तुमचे पूर्वाधिकारी जरी चांगली व्यक्ती होती तरी त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले नाहीत हे पटवून द्याल. बरोबर आहे. त्यांना काय कराल? पटवून द्याल. बरोबर आहे. मग हे पण पर्याय यांनी 0 मार्काला. माझ्या मते हे पर्याय एकमेकांच्या विरुद्ध पाहिजे होते. 1 आणि 0 पाहिजे होतं इथं, पण त्यांनी ते मार्किंग सिस्टीमला तसं दिलेलं आहे. ऑब्जेक्शन घेता येत नाही, त्याच्यामुळं ते कंटिन्यू राहिलंय. चला पुढचं बघूया. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. चला, वर्क इंटिग्रिटी, वर्क इथिक्सचा प्रश्न आहे. मस्त प्रश्न आहे. तुमचा एक सहकारी, असं खूप वेळेस तुमच्या आयुष्यात पण कॉन्सेप्ट होणार आहे बरं का, जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर झालात तर. तुमचा एक सहकारी एका प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम पाहत होता. काही दुखण्यामुळे त्याला किमान पुढचे 2 महिने तरी काम करणे शक्य होणार नाहीये. बरोबर. त्याला आजारी पडलाय.
तर शक्य होणार नाहीये त्याला. विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने, आता जो प्रशासकीय प्रमुख आहे, तुमच्या सध्याच्या बरोबरीने या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून ज्यादा काम करावे अशी तुम्हाला काय केली, विनंती केली आहे. विभागाच्या प्रमुखाने काय केली आहे, तुम्हाला ही विनंती केलेली आहे. बरोबर आहे. तुमचे काम तसेच हा प्रकल्प तुम्ही मर्यादित वेळेत पूर्ण करावा अशी अपेक्षा असल्याने आता काय करायचंय माहितीये का, तुमचं पण काम करायचंय आणि हा प्रकल्प सुद्धा कशात, मर्यादित वेळेत, लिमिटेड टाइम मध्ये, गिव्हन टाइम, टार्गेटेड टाइम मध्ये तुम्हाला काय पूर्ण करावे अशी अपेक्षा असल्याने तुम्हाला त्यात जास्तीचा वेळ आणि शक्ती गुंतवावी लागणार आहे. बरोबर आहे, गुंतवावी लागेल. तुम्हाला तुमची वेळ आणि शक्ती त्याच्यात गुंतवावी लागेल. पुढे दिलेल्या पर्यायात तुमचा यासाठीचा प्रतिसाद कोणता असेल. बरोबर आहे. आता तुम्ही या कंडिशनला तुम्हाला सिनियरनी सांगितलंय की हा प्रकल्पाचं पण तुम्ही बघाल का, विचारलंय तुम्हाला, कारण की तो आजारी आहे आणि दोन्ही पण प्रकल्प काय आहेत, गव्हर्नमेंटसाठी महत्वाचे आहेत. बरोबर आहे, शासनासाठी महत्वाचे आहेत आणि त्या दोन्ही प्रकल्पाचे तुम्हाला इन टाइम पूर्ण करणं पण, टार्गेटेड टाइम मध्ये पूर्ण करणं पण महत्वाचं आहे. पण त्यासाठी तुमची खूप सारी एनर्जी जाणार आहे, वेळ पण जाणार आहे. बरोबर आहे. आता त्याच्यावर पर्याय काय, आता 1.5 मार्काला तिसरा पर्याय त्यांनी दिलाय. का बरं दिला हे बघूया. विशिष्ट कालावधी प्रकल्प पूर्ण करणे अगत्याचे असल्याने कोणताही युक्तिवाद न करता ज्यादाचे काम स्वीकाराल. आता हा कॉन्सेप्ट का बरं दिला असेल त्यांनी, याला 2.5 मार्क का बरं दिले हे याच्यावर विचार करूया. इथं काय झालंय, कुठलाही युक्तिवाद न करता. आता सिनियरनी सांगितलंय म्हणल्यावर त्यांनी एका विचाराने सांगितलं असणार आहे. बरोबर आहे, त्यांनी एका कॉन्सेप्टने सांगितलं. त्याला माहिती आहे कोणाचं कामाचं आवाका किती मोठा आहे. तुमच्यात ती बेसिक क्वालिटी आहे, तुमच्यात तो स्पार्क आहे, तुमच्यात तो करण्याची ताकद आहे, म्हणून तो तुम्हाला सिनियरनी सांगितलं असेल. मग अशा वेळी या गोष्टीला अपॉर्च्युनिटी म्हणून बघणं हे तुमचं काम असेल. विशिष्ट कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे आणि अगत्याचे असल्याने कोणताही युक्तिवाद न करण्याचं जादाचे काम स्वीकाराल. कुठलाही युक्तिवाद न हो करतो म्हणून त्याला स्वीकारणं हे तुमचं कर्तव्य असेल. बरोबर आहे, कारण की तुम्ही त्या कॅपॅसिटीचे आहात हे वरिष्ठांना माहिती आहे. आता 1.5 मार्क काय सांगितलंय, किमान चकोरीच्या कामासाठी, डेली वर्कसाठी. बरोबर आहे, डेली वर्कसाठी सहाय्यक व्यक्ती मिळत असेल तरच जबाबदारी स्वीकाराल. ही पण मागणी योग्य आहे. तुमचंच काम जास्त आहे, पण डेली वर्कसाठी जर तुम्हाला असिस्टंट मिळाला तर तुम्हाला हे जबाबदारी स्वीकारायला हरकत नाही असं कळवणार. पण इथं 1.5 मार्क देण्याचं कारण काय माहितीये का, तर इथं तुम्ही एक अट ठेवताय, या गोष्टीला कंप्लीट करण्यासाठी अट ठेवताय. अट ठेवणं हे त्या पद्धतीनं मान्य नसतं कोणालाच. बरोबर, हा मी करेल पण मला असिस्टंट पाहिजे असं म्हणणं म्हणजे त्याच्यावर तुम्ही काय करायचं, याच्यात अट ठेवणं असतं. अट ठेवणं म्हणजे काय झालं, मग तिथं तुम्हाला क्लॉज निर्माण झाले, समोरच्याला पण थोड्याशा अडचण निर्माण होतील. मग तसं न करता पहिला योग्य कावर दिलाय तर याच्यामुळे दिलाय, अटीमुळं. मग 1.5 मार्काच्या हिशोबाने पण बरोबर आहे. आता 1 मार्क पहिल्या ऑप्शनला दिलाय. का बरं दिलाय बघूया. तुमचे सध्याचे काम तुम्हाला पूर्णपणे व्यस्त ठेवत असल्यामुळे हे जादाचे काम स्वीकारणे तुम्हाला शक्य नाही. हे सरळ सांगणं मला शक्य नाही, हे सरळ सांगणं हे पण होऊ शकतं. पण याला 1 मार्क दिलाय कारण की नकार देणं ही चांगली गोष्ट मानल्या जात नाही अपॉर्च्युनिटीजला. आता 0 मार्क काय म्हणाल, तुम्ही तुमच्या दुसऱ्या सहकार्याचे नाव सुचवाल आणि ती या कामासाठी काय अधिक लायक असून तुमच्या तुलनेत तिच्याकडे कमी कार्यभार आहे असे सांगाल. म्हणजे हे काय करणं स्वतःचं सोडून दुसऱ्याच्या थाळीत पाहण्यासारखं आहे, दुसऱ्याच्या प्लेटमध्ये पाहण्यासारखं आहे. असं करायचं नसतं कधी पण, म्हणून याला काय दिलाय, 0 मार्क दिलाय. बघा कॉन्सेप्ट समजून घ्या, तुम्हाला त्याबद्दलचं कॉन्सेप्ट समजून घ्या, त्याबद्दलचं नॉलेज तुम्हाला सोडवताना कळून जाईल की काय कुठं निर्णय घ्यायचे आहेत, कारण की आपण त्याच्या कारणांची मीमांसा करतोय. बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाचा व्यवस्थित. चला वाचूया. तुम्ही वैद्यकीय व्यावहारिक आहात. वैद्यकीय व्यावहारिक म्हणजे कोण आहे, तरी तुम्ही डॉक्टर आहेत. ओके, तुम्ही डॉक्टर आहात आणि एका ख्यातनाम शैक्षणिक संस्थेच्या व्यक्तींची संस्थेत नेमणूक करण्यापूर्वी त्यांच्या स्वास्थ्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. म्हणजे बेसिकली मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी तुम्ही त्या संस्थेने तुमची नेमणूक केली आहे. जे काही लोक येतील त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे, ते फिट आहेत का नाही हे बघून. अनेक उमेदवारातून एक्स या उच्च शिक्षित व्यक्तीची मुलाखत घेऊन तिची एका विभागातील प्रमुख अध्यापकाच्या पदासाठी निवड केली आहे. आता काय झालंय, एक्स या उच्च शिक्षित व्यक्ती, कशी व्यक्ती आहे ही, उच्च शिक्षित आहे.
मुलाखत घेऊन तिच्या एका विभागातील प्रमुखांनी अध्यापकाच्या पदासाठी निवड केली आहे. विभागातील प्रमुखांनी केली आहे, बरोबर आहे, निवड केली आहे. कारण मुलाखतकारांच्या गटाला ती व्यक्ती खूप सक्षम आढळली आहे. आता ती विभाग प्रमुख होता का नाही होता याच्याबद्दल माहिती नाही, पण जे काही मुलाखतकार होते त्या गटाला ती व्यक्ती खूप सक्षम आढळली आहे, बरोबर आहे. याच विभागात कार्यरत असलेले, आता त्याच विभागात कार्यरत असलेले शैक्षणिक विभागात तुमच्या समाजाचे 2 सदस्य तुम्हाला भेटले आणि त्यांनी एक्सच्या सुदृढतेबाबत नकारात्मक प्रमाणपत्र द्यावे असा तुमच्यावर दबाव आणला आहे. सिनारिओ कळतोय? समाजातले बांधव भेटले आणि त्यांनी काय सांगितलं, हा व्यक्तीला तुम्ही नकारात्मक निगेटिव्ह सर्टिफिकेट द्या, हा फिटनेस नाहीये, फिट नाहीये असं सर्टिफिकेट द्या म्हणून सांगितलंय, बरोबर आहे. दबाव आणला आहे, असे प्रमाणपत्र द्या असं तुमच्यावर दबाव आणला आहे. त्यांना एकाच समाजाचे सदस्य असलेल्या एक्सला आणि त्या विभागाच्या प्रमुखांना अडचणीत आणण्यात स्वारस्य आहे. आता काय कंडिशन सांगितलंय त्यांनी, एक्स आणि त्या विभागाचा प्रमुख हे एकाच समाजाचे, बरोबर आहे, आणि हे दुसऱ्या समाजाचे 2 जण, त्या डॉक्टर सोबत 2 जण दुसऱ्या समाजाचे आहेत. त्यांना काय करायचंय, एक्सला आणि त्या विभागाच्या प्रमुखांना काय करायचंय, अडचणीत आणायचंय. त्याच्यात त्यांना स्वारस्य आहे, म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट आहे. या व्यक्ती भविष्यात कोण स्वतःचे संपर्क वापरून, त्या 2 व्यक्ती तुझ्या समाजातल्या 2 व्यक्ती स्वतःचे संपर्क वापरून तुमची या संस्थेने केलेली नेमणूक रद्द करतील अशीही शक्यता आहे, बरोबर. तुमची नेमणूक रद्द करतील अशी त्याची शक्यता आहे. आता तुम्ही याच्यावर काय कराल ॲज अ मेडिकल प्रोफेशनल, बरोबर आहे. वर्क इथिक्स तुमचे काय म्हणतील त्या हिशोबाने तुम्हाला आन्सर द्यायचा असेल, बरोबर आहे. इथं काय तुमच्या समाज बांधवांना तुम्ही त्या पियर प्रेशरला समोर जाल का तुमचे वर्क इथिक्स तुम्ही पाळाल, असे 2 क्वेश्चन इथं तयार होतात, 2 पॉइंट इथं तयार होतात. आता बघूया ऑप्शन वाईज काय म्हणताय. 2.5 मार्काला चौथा ऑप्शन दिलाय, काय म्हणताय, कोणताही भेदभाव न बाळगता तुमचे काम तुम्हाला कर्तव्य दक्षतेने व प्रामाणिकपणे करू द्या अशी विनंती तुम्ही या दुकलीला कराल, बरोबर आहे. म्हणजे डायरेक्टली त्यांच्या तोंडावर सांगणं की कुठलाही भेदभाव न बाळगता तुमचे काम तुम्हाला कर्तव्य दक्षतेने प्रामाणिकपणे करू द्या, माझं काम मला करू द्या, तुम्ही याच्यात बडबड करू नका, बरोबर आहे. हे असं तोंडावर सांगणं, डायरेक्टली सांगणं, हे सगळ्यात उत्तम असू शकतं. तुमचं पुढे काय होईल, तुम्हाला त्या संस्थेचं तुमची रोजीरोटी तर बंद पडणार नाहीये. तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेटसाठी अपॉइंट केलेलं होतं, डॉक्टर तुम्ही, तुमची प्रॅक्टिस सुरूच असणार आहे. काय करायचं ते तुमचा निर्णय असू शकतो, बरोबर आहे. जास्तीत जास्त काय करतील, त्या संस्थेतून तुमचं जे फिटनेस सर्टिफिकेट देण्याचं तुमच्याकडे आलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे ते काय करतील, काढून घेतील. त्याच्या व्यतिरिक्त काही करणार नाहीयेत. तुमची रोजीरोटी तर त्याचा फरक पडणार, पण तुमची वर्क इंटिग्रिटी, वर्क इथिक्स तुमचे कायम राहतील या ऑप्शननी. त्याच्यामुळे काय केलंय, हे ऑप्शनला 2.5 मार्क दिलाय. 1.5 मार्क कशाला दिलाय, या गोष्टीला. तुम्ही तिघेही जरी एका समूहाचे असले तरीही स्वतःची नेमणूक त्यांच्या सूचना पाळण्यासाठी झालेली नाही असे त्यांना सांगाल. म्हणजे डायरेक्टली काय दिलं, वॉर्निंग दिलं, तुमचं ऐकायला मला इथं बसवलेलं नाहीये. तुम्ही माझ्या समाजाचे आहात ठीक आहे, पण मी माझ्या वर्क इथिक्सला हात लावणार नाही तुमच्या गोष्टीमुळे, हे सांगणे पण काय होईल, शक्य होईल. या व्यक्तींचा आता 1 मार्क दिलाय दुसऱ्या ऑप्शनला. या व्यक्तींचा दबाव टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करून नेमणूक काही काळासाठी रोखून संबंधित व्यक्तींना काही काळ त्रास टाकाल. म्हणजे काय करणं, लांबणीवर टाकणं, निर्णय लांबणीवर टाकणं, हे जमत नाही बरं का. निर्णय लांबणीवर टाकायचे नसतात, म्हणून याला 1 मार्क दिलाय. 0, स्वतःची संस्थेतील नेमणूक वाचवण्यासाठी ज्या कामासाठी ही व्यक्ती निवडलेली आहे, बरोबर आहे, ती करू शकणार नाही कारण तिचे हृदय खूप मोठे आहे असं प्रमाणपत्र द्याल, बरोबर आहे. तिचे हृदय काय खूप मोठे आहे असं प्रमाणपत्र द्याल, बरोबर आहे. हे म्हणजे काय झालं, चुकीचा पर्याय झाला हा. म्हणजे काय झालं, जे वर्क इथिक्सला काय बायस करण्यासारखं झालं, त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. ओके, चला आता शेवटच्या टॉपिकमध्ये भेटूया लवकरच. धन्यवाद.